नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्यासमोर येणार आहे. कारण की सायलीला तिचे जे काही लहानपणीचे सत्य आहे ते काही ना काही रूपातून सारखं सारखं आठवत आहे आणि त्याचमुळे आता सायली कशाप्रकारे तिच्या अंतिम सत्यापर्यंत पोचणार आहे. कारण की आत्तापर्यंत जे जे सत्य हे सायलीपर्यंत येतं आहे ते सगळं सत्य हे तन्वीशी कसं काय मॅच होतं आहे. म्हणजे माझ्या सगळ्या लहानपणीच्या आठवणी या पूर्ण आजीसोबतच्या जोडलेल्या तन्वीच्या रूपातच का तिच्या समोर येत आहेत आणि एक लहान तन्वी तिच्या समोर येऊन एक मोठ्या सत्याचा उलगडा होणार आहे. त्याचप्रकारे आता इथे जेव्हा प्रियाचं सत्य घरच्यांसमोर येणार आहे तेव्हा प्रिया प्रेग्नंट असल्याने सगळे सुभेदार कुटुंब हे प्रियाचे सगळे पुरावे म्हणजेच प्रिया कसं प्रकारे अश्विनला आणि घरच्यांना फसवत होती हे सगळे पुरावे आता घरातले सादर केल्याने प्रियाचं हे म्हणजे सुभेदारांचं बाळ हे नाही आहे हे अर्जुन कशाप्रकारे सिद्ध करणार आहे आणि सायली ही मधुभाऊंजवळ येऊन तिच्या सत्याबद्दल विचारणार आहे आणि मधुभाऊंकडून ती तन्वी असल्याचं सत्य कशाप्रकारे समोर येणार सगळं आजच्या या भागामध्ये आपण पाहूया. आतापर्यंत आपण मालिकेत पूर्णाजी अगदी लहान मुलीच्या रूपातच सायलीसमोर आहे आणि सायली आपल्या पूर्णाजीची काळजी अगदी एखाद्या लहान म्हणजेच लहान मुलीप्रमाणेच घेत आहे. कारण की आता आपली तन्वी मिळाल्यामुळे पूर्णाजी खूप खुश आहे, परंतु सायलीचं दुःख मात्र तिलाच माहीत आहे. कारण की पूर्णाजी तिला तन्वी म्हणून स्वीकारत आहे. त्याचप्रमाणे सायलीचं जे अर्जुनबरोबरचा वेळ असतो तो पूर्णपणे कुठेतरी मारला गेल्यासारखा झाला आहे. सायली ही प्रेग्नेंट असूनही तिला अर्जुनपर्यंत हे सत्य पोहोचवता येत नाही आहे, त्यामुळे तिची एका बाजूने तर कोंडी झाली. परंतु घरी आल्यानंतर जेव्हा सायलीला विचारलं जातं की तू हॉस्पिटलमध्ये गेली होतीस ना, तेव्हा सगळे तिला सायली म्हणून हाक मारताच पूर्णाजी म्हणते की तुम्ही सगळेजण तिला सायली अशी का हाक मारत आहे. त्यावेळेला अर्जुन पटकन म्हणतो की म्हणजे सगळेजणांना चुकून असं सायली म्हणून बोलले, खरं तर ती तन्वीच आहे. तेव्हा मग लगेचच पूर्णाजी म्हणते की बरं तन्वी, तू माझा जो लपवलेला चष्मा आहेस ना तो परत दे बघू. म्हणजे किती वेळ झालं तू हा चष्मा मला अजूनही दिलेला नाही आहेस. तेव्हा सायली बोलून दाखवते की पूर्णाजी, काळजी करू नकोस, तुझा चष्मा ना माझ्याकडे सुखरूप आहे, परंतु तू हे जे काही करतेस ना ते आधी थांबव बघू. तेव्हा घरातले सगळेजण सायलीकडे बघतात आणि विचारतात की काय गं तन्वी, काय झालं, म्हणजे पूर्णाजीचा चष्मा तू का बरं लपवून ठेवला आहेस. तेव्हा मग लगेचच सायली म्हणते की पूर्णाजीचा चष्मा का लपवला हे सांगू का मी पूर्णाजी. तेव्हा पूर्णाजीची लगेचच ततपप होऊ लागते. ती म्हणते की अगं ते ना तसं ना. तेव्हा अर्जुन म्हणते की आता माझ्या लक्षात आलं, लहानपणी पण ना तन्वी असाच तुझ्या चष्मा लपवून ठेवायची ना गं, आणि मग तू तेव्हा काहीतरी नक्कीच केलेलं असायचंच, पण आता मात्र आमची पूर्णाजी खोडकर आणि बदमाश झालेली आहे. तेव्हा तन्वी लहान बदमाश होती त्यामुळे ती पूर्णाजीचा चष्मा लपवायची आणि आता तर ही आपली पूर्णाजीच बदमाश झालेली आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडता येतं. मला तरी असंच वाटत आहे ना की किती काही झालं तरीही पूर्णाजी ही काहीतरी बदमाशी नक्की करते, त्यामुळे आपल्या तन्वीने चष्मा लपवलेला आहे. आता हे ऐकल्यानंतर सायलीला मात्र जबरदस्त धक्का बसतो. कारण की अर्जुनने अगदी बरोबर ओळखलेलं असतं, सायलीनेच तो चष्मा ठेवलेला असतो. सायलीच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट सुरू असते की लवकरात लवकर तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगा, म्हणजे तुमची जी गुड न्यूज आहे ना ती त्यांना लवकर कळवा. हे सगळं आता सायलीच्या डोक्यामध्ये सुरू असतं. तर एकीकडे प्रियालाही असंच वाटत असतं की लवकरात लवकर अश्विन माझ्याजवळ येईल आणि अश्विन आल्यानंतर तो मला आणि ह्या इथून सगळीकडून बाहेर काढेल आणि माझ्या बाळाचा तो स्वीकार करेल. प्रियाच्या डोक्यामध्ये ते चित्र सुरू असतं. प्रिया अगदी दिवसाढवळ्या स्वप्न बघायला सुरुवात झालेली असते की माझा नवरा माझ्याजवळ येणार आणि सगळं काही आता माझ्या मताप्रमाणे होणार आहे. असं सगळं आता इथे ती मनापासून विचार करत असते. अश्विन कधी येतोय आणि अश्विन कधी मला घेऊन जातोय, मॅडम बघा ना मला माझा अश्विन दिसतोय, असं म्हणून प्रिया सारखी आता समोरूनच त्यांना बोलत असते. त्यावेळेला आता सायली ही अर्जुनकडे बघत असते आणि सायलीलाही इथे स्वप्न पडत असतं की मी अर्जुनला सांगितलं. सायली उभ्या स्वप्न बघायला सुरुवात करते की मी अर्जुनला सांगितलं आणि अर्जुनला तिने सांगितल्यानंतर अर्जुन अगदी आनंदाने वेडा झाला आहे आणि तिला उचलून तो गरगर फिरवतोय आणि म्हणतो की बायको तू प्रेग्नेंट आहेस, हा आनंद माझ्यासाठी खरंच खूप मोठा आहे, असं म्हणून तो तिला आता गरगर फिरवायला लागतो. परंतु त्याच वेळेला इथे सायलीला चक्कर आल्यासारखी होते आणि तिला कल्पना आणि लगेच प्यायला पाणी देतात आणि विचारतात की काय गं सायली तुला असं गरगरलं कशामुळे.
सायली म्हणते की त्याचं काय झालं ना, मी उन्हातून आले ना आणि त्यामुळे मला तसं झालं. तेव्हा लगेच पूर्णाजी म्हणते की इथे बस बघू, तू जरा पाणी पी. तेव्हा मग सायली म्हणते की नाही मी ओके आहे. तरीही ती पाणी पिते आणि पूर्णाजी आता तिला विचारते की बदमाश, आता तरी सांग की तू कुठे ठेवला आहेस माझा चष्मा. तेव्हा मग सायली म्हणते की पूर्णाजी, पण आधी तू मला प्रॉमिस करायचं की तू या चष्म्याचा उपयोग ना चांगल्या आणि उत्तम करण्यासाठीच करशील. तेव्हा सायलीला ती म्हणते की चांगले आणि उत्तम करण्यासाठी म्हणजे, तेव्हा ती म्हणते की रात्री जास्त मोबाईल बघायचा नाही हा चष्मा लावून, आणि तरच मी तुला हा चष्मा देणार नाही तर देणार नाही. तेव्हा कल्पना म्हणते की अच्छा, म्हणजे म्हणूनच तन्वीने चष्मा लपवला होता वाटलंच. पूर्णाई, तुम्ही असं करत असता. आज सायली तुमच्याबरोबर झोपली म्हणून लक्षात आलं, परंतु जर सायलीने नसतं नोटीस केलं तर मग आम्ही काय केलं असतं. पूर्णाई, तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होतो ना, तो याच्यामुळेच. तेव्हा लगेचच अश्विनही येतो आणि तो म्हणतो की हो अगदी बरोबर आहे, हे जे काही म्हणते ना तन्वी ते ऐकण्याचं काम करायचं पूर्णाजी. अजिबातच लेट नाईट असे सर्फिंग करायची नाही आहे नेटवरती, त्याने तुझ्या डोळ्यांना ताण येईल आणि तुला ॲसिडिटी वाढेल. त्यामुळे वेळेच्या वेळी झोपायचं आणि वेळी उठायचं. आणि पूर्णाजी, तू तर सकाळचं ना सगळं काही केलं पाहिजेस, म्हणजे थोडंसं वॉकिंग केलं पाहिजेस किंवा आपल्या बागेत तरी जरासा फटका मारला पाहिजेस तू. तेव्हा हे सगळं ऐकल्यानंतर सायलीला ती म्हणते की सगळं काही कबूल आहे, पण आता तू एक काम कर, मला ना तू घेऊन जा. म्हणजे कसं आहे ना की मी लवकरात लवकर तू कुठे चष्मा ठेवला आहेस ना ते मला समजेल. अगं सगळ्या जणांनी अगदी घर पछाडलं आहे, परंतु कोणालाही ते काही चष्मा तुझ्या सापडलेला नाही आहे. त्यामुळे लवकरच आता सायली मला तू चष्मा दे. तेव्हा मग आता सायली म्हणते की ठीक आहे पूर्णाजी, तू सगळ्या घरच्यांसमोर प्रॉमिस केलं आहे, त्यामुळे मी तुला चष्मा द्यायला तयार होते. पण आता लक्षात घे, काही झालं तरीही तुझा चष्मा हा तुला मी लवकरच देते. तेव्हा मग लगेचच अर्जुन म्हणतो की ओके चला, आता तन्वी चष्मा देणार आहे ना, त्यामुळे काळजीचं काही कारण नाही आहे. आणि आता अर्जुन आणि बाकीचे सगळे घराच्या तिथून बाहेर जात असतात सायलीच्या मागे 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 मागे. आता सायली ही बाहेर येत असते तेव्हा पूर्णाजीलाही काहीतरी लहानपणीचं तन्वीचं आठवल्यासारखं होत असतं. ती म्हणत असते की अरे म्हणजे हे सगळं अगोदर झाल्यासारखंच वाटते. आणि सायली ज्या प्रकारे पुढे पुढे चालत चाललेली असते त्याच प्रकारे आता पूर्णाजी आणि सायली दोघींनाही सेम फिलिंग येत असतं. आता सायली पुढे चालत जाते आणि म्हणते की पूर्णाजी, तुला माहिती आहे का तुझा चष्मा मी कुठे ठेवलेला आहे ते. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की नाही मला माहिती नाही आहे, आता मला तूच सांग की चष्मा तू कुठे ठेवलेला आहेस ते. त्याच वेळेला मग आता इथे चष्मा बघत असताना सायली ही पुढे येते आणि त्या जागेवरती जसं ती लहानपणी पुरायची त्याच ठिकाणी तिने तो चष्मा ठेवलेला असतो. आता तो चष्मा ती बघते आणि तो चष्मा पाहिल्यानंतर ती त्या मातीतून तो अगदी बाजूला करते आणि त्याचबरोबर तो चष्मा आता सायली पूर्णाजीच्या हातामध्ये देते. पूर्णाजी म्हणते की सायली अगं काय गं हे. तेव्हा सायली म्हणते की हे घे, हा तुझा चष्मा, हा बघ मी इथेच ठेवला होता. तेव्हा लगेचच पूर्णाजीला ती म्हणते की अगं हा चष्मा ना मी इथे ठेवला, म्हणजे मला इथे ठेवावा असं वाटला. तेव्हा पूर्णाजी म्हणते की सायली अगं मला आता म्हणावं लागेल की तू तुझं बालपण अजूनही विसरलेली नाही आहेस. आमच्यासमोर आता जी उभी आहे ना ती 5 वर्षाची तन्वीच आहे. तेव्हा लगेच सायली विचारते की पूर्णाजी तू असं का म्हणाली. तेव्हा पूर्णाजी म्हणते की अगं बाळा, तुला माहिती आहे का लहानपणी ना आमची तन्वी म्हणजेच तू ना काय करायचीस तर असाच चष्मा इथे येऊन एकदा तू ठेवला होतास. म्हणजे तेव्हा खरं तर काही असं कारण नव्हतं, पण तू खोडकर ना म्हणूनच तू चष्मा इथेच बरोबर याच ठिकाणी झाडाच्या इथे मातीत लपवून तू हा चष्मा ठेवलेला होतास. आणि हीच अशीच खोडकर तन्वी आम्हाला ना लहानपणी पाहायला मिळायची जी आता पाहायला मिळाली आहे. हे ऐकल्यानंतर आता सायलीला जबरदस्त धक्का बसतो. ती विचार करू लागते की काय हा चष्मा इथे. तेव्हा मग पूर्णाजीच्या हातात ती चष्मा देते आणि सगळेजण घरात जातात. अर्जुन पुन्हा ऑफिसमध्ये निघून जातो. अर्जुनच्या तेवढं काही लक्षात येत नाही, परंतु आता लगेचच प्रताप आणि कल्पना विचार करू लागतात की हो म्हणजे बरोबर आहे, अगदी याच ठिकाणी एकदा तिने चष्मा ठेवला होता. कल्पना आणि प्रताप या दोघांच्याही डोक्यामध्ये विचार यायला लागतात की हे नक्की काय प्रकार असेल, म्हणजे या सगळ्या गोष्टी या कशाची तरी नक्की निगडीत आहेत. कारण की कितीही काही झालं तरीही हे सगळं चुकीचं आहे. आता तन्वी कशी काय, म्हणजे सायली आपली तन्वीसारखं कसं काय लपवते, तिला काहीच गोष्टी माहीत नसताना या सगळ्या गोष्टी घडणं म्हणजे थोडं अजबच वाटतंय असा विचार इथे प्रतापच्याही डोक्यामध्ये येत असतो. त्याचबरोबर इथे आता सायली ही घरात जाते आणि तिच्या डोक्यामध्ये पूर्णपणे काहूर माजलेला असतो. पूर्णाजीची जी वाक्य असतात ती सारखी तिच्या डोक्यामध्ये फिरत असतात. तिच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतो की कशाप्रकारे हे सगळं करायचं आहे.
आता पूर्णाजी या सगळ्या गोष्टी बोलत असताना म्हणजे लहानपणीची माझी तन्वी असं चष्मा लपवायची हे सगळं सायली आठवत असतं तिला आणि ती चालत चालत बाहेर येते आणि ती बाहेर आल्यानंतर समोर ती त्याच ठिकाणी येऊन उभी राहते आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तिला वेगवेगळ्याच काही गोष्टी दिसायला लागतात. तर इथे प्रिया विचार करते की माझा नवरा आला का, आत्ता माझा अश्विन येईल, मग माझा अश्विन येईल, असं सारखं तिच्या डोक्यामध्ये सुरू असतं. त्यावेळेला तिने जे जेवण दिलेलं असतं ते खाल्लेलं नसतं. तेव्हा आता ज्या कॉन्स्टेबल असतात त्या म्हणतात की हे बघ अगं, तू आता हे दिलेलं अन्न खाऊन घे, कारण की तू आता 2 जीवांची आहेस, त्यामुळे तुझी विशेष काळजी घेतली जाणार आहे. तर तू वेळेवर अन्न खा. स्वतःची जर काळजी घेतलीस ना तर आणि तरच तुला इथून काहीतरी कन्सेशन मिळेल. आता प्रियाला जेव्हा ऐकायला मिळतं की ती जर गरोदर आहे तर तिला इथे काहीतरी वेगळं कन्सेशन मिळू शकतं, तर त्याचा तिला खूप मोठा आनंद होत असतो. म्हणजे इथून मला लवकरात लवकर बाहेर निघता येईल, त्याच्यासाठी मला काहीतरी करता येईल, या सगळ्या गोष्टी आता तिच्या डोक्यामध्ये सुरू असतात. त्यानंतर मग आता इथे कल्पनाने रविराजला आणि प्रतिमाला फोन करून बोलावून घेतलेलं असतं की सायलीच्या बाबतीतल्या या सगळ्या गोष्टी, म्हणजेच लहानपणी आपल्या तन्वीने जसा चष्मा ठेवला होता ना लपवून, तसाच चष्मा हा सायलीने आज प्रतिमाने ऐकल्यानंतर तिला धक्काच बसतो. म्हणजे कसं काय सायलीने तन्वीने जिथे चष्मा लपवला होता तिथेच हा चष्मा कसा काय सापडू शकतो. तर दुसरीकडे सायलीला तिची लहानपणीची जी प्रतिकृती असते ती प्रतिकृती ही समोर दिसत असते आणि ती एक लहान मुलगी चष्मा लपवते आणि पूर्णाजी बघ आता मी तुझा चष्मा कुठे ठेवला आहे, तुला कुठेही सापडणार नाही, असे सारखे आवाज आता सायलीच्या कानामध्ये घुमत असतात. सायली म्हणते की असं का होतंय, म्हणजे हे सारखे त्रास मला का जाणवत आहेत. किती काही झालं तरीही पूर्णाजी हे सगळं जे म्हणजे आत्ता म्हणाली ते खरं होतं, तर मग ही मुलगी पण मला दिसते, मग ही तन्वी आहे का, असा विचार आता सायलीच्या डोक्यामध्ये फिरत असतो. तर दुसरीकडे अश्विनला आता पुन्हा एकदा सगळा त्रास व्हायला सुरुवात झालेली असते. किती काही झालं तरी प्रियाने जे काही त्याला फसवले हे त्याच्या डोक्यातून काही केल्या जातच नसतं. त्याचबरोबर इथे आता प्रियाने रिक्वेस्ट केल्यामुळे म्हणजे तिला कन्सेशन मिळणार आहे आणि तिला रिक्वेस्ट तिने केल्यामुळे आता तिला पोलिसांनी ज्या कॉन्स्टेबलनी बोलायला फोन दिलेला असतो आणि त्या फोनमधूनच तिला आता ती म्हणते की प्लीज मला माझ्या नवऱ्याला बोलवायचे, मला त्याला सगळं काही सत्य सांगायचे. कॉन्स्टेबल मॅडम हळूच तिला फोन देतात आणि प्रियाने आता तिथूनच त्या जेलमधूनच अश्विनला फोन लावलेला असतो. आता अश्विन अननोन नंबर म्हणून तो फोन बघतो, परंतु तो फोन पाहिल्यानंतर आता अश्विन विचार करतो की कुणाचा असेल फोन, पण तो फोन उचलतो. त्याच वेळेला समोरून प्रिया बोलत असते. ती म्हणते की अश्विन थँक गॉड तू फोन उचलला, मी प्रिया बोलते, मी तुला आता खोटं नाही बोलणार की मी तन्वी बोलते म्हणून, पण माझं प्लीज ऐक. तेव्हा तो ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो की मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे. तेव्हा मग आता ती बोलून दाखवते की हे बघ अश्विन, मला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे आणि मी तुला एक आनंदाची बातमी देणार आहे. तेव्हा तो बोलत असतो की एक असली आनंदाची बातमी, तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त दुःख आलं आहे. तेव्हा ती समोरून बोलत असते की अश्विन मला एक आनंदाची बातमी द्यायची आहे, ते म्हणजे की तू बाबा होणार आहेस अश्विन आणि मी आई, आपल्या दोघांनाही बाळ होणार आहे अश्विन, मी प्रेग्नंट आहे. आता ही गोष्ट अश्विन अजिबात विश्वास ठेवत नसतो. तो म्हणतो की हे बघ तू उगीचच काहीही बोलू नकोस. तेव्हा मग ते म्हणते की नाही अश्विन मी खरं बोलते आहे, आताच माझ्या काही टेस्ट झालेल्या आहेत, हवं तर तू इथे येऊन चेक करू शकतो. डॉक्टर मॅडम मला चेक करायला आल्या होत्या आणि त्या टेस्टचे रिपोर्ट आलेले आहेत की मी गरोदर आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र अश्विनच्या पायाखालची जमीन हादरते की या सगळ्या गोष्टी कळल्यात आणि त्यानंतर प्रिया प्रेग्नंट आहे हे देखील सत्य समजलं. आता हे समजल्यानंतर अश्विनला धक्का बसतो, पण अश्विन तिचा स्वीकार करायला अजिबात तयार होत नाही, कारण की अश्विनला तिचं कॅरेक्टर अगदी बरोबर माहीत असतं. त्यामुळे अश्विन म्हणतो की हे बघ मी तुझ्यावर अजिबात विश्वास ठेवू शकत नाही, कारण की हे पाप कोणाचं आहे मला काहीच माहिती नाही आहे. आतापर्यंत मी तुझ्यावर खूप विश्वास ठेवला, पण तू ज्या प्रकारची मुलगी आहेस ना त्या प्रकारे मी तुझ्यावर अजिबातच विश्वास ठेवू शकत नाही, असं म्हणून अश्विन आता फोन कट करून टाकतो. त्यामुळे आता प्रियाची शेवटची जी आशा असते म्हणजे अश्विन तिला स्वीकारेल किंवा काही करेल, ही आशा पण प्रियाची आता मारली गेलेली असते. अजिबातच तिचं काहीही अश्विन ऐकून घेऊ शकत नाही. तर आता अश्विन हा मुद्दामच ती बोलली आहे म्हणूनच त्या टेस्टसाठी म्हणजेच त्या डॉक्टरांशी अर्जुन आणि सायलीबरोबर भेटायला गेलेला असतो. कारण की आता किती काही झालं तरी अश्विनच्या मनात एक गोष्ट येतच असते की उद्या जाऊन या प्रियाने बाहेर आल्यानंतर
किती काय झालं तरीही उद्या जाऊन कुठल्याही प्रकारचा प्रॉपर्टीवरती किंवा सुभेदारांच्या घरावरती चिखलफेक करू नये त्यासाठी अश्विनने अगोदरच लॉयरशी बोलून घेतलेलं असतं आणि म्हणूनच आता अर्जुन म्हणजेच दुसऱ्या लॉयरपासून त्याला घटस्फोटाचे पेपर्स अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेत असतात, कारण की उद्या जाऊन प्रियाने कुठल्याही प्रकारचा हट्ट करू नये यासाठी त्यांची अगोदरच तरतूद सुरू झालेली असते. तर इथे सायलीने ठरवलेलं असतं की काही झालं तरीही हा जो काही कोडं मला पडलं आहे म्हणजेच जे काही घडतं आहे त्या गोष्टींचं मला मधुभाऊंना विचारलं पाहिजे, कारण की घरात कोणीच मला या प्रश्नांची उत्तर देऊ शकत नाही, पण माझे मधुभाऊ नक्की मला या प्रश्नांचे उत्तर देऊ शकतात की नक्की माझं अस्तित्व काय आहे. आणि म्हणूनच सायली आता मधुभाऊंकडे गेलेली असते आणि मधुभाऊ कोमामध्ये असतात, परंतु मधुभाऊंची प्रकृती आता हळूहळू सुधारत चाललेली असते. त्यानंतर आता मधुभाऊ ही खूप रडते आणि ती मधुभाऊंसमोर सायली खूप रडते आणि विचारते की मधुभाऊ मला असे सगळे प्रश्न पडत आहेत, किती काही झालं तरीही मला प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत, मी काय करू. मधुभाऊ मला सारखं असं जाणवत राहतं की मी पूर्णाजीची तन्वी आहे आणि खरंच मी रविराज आणि प्रतिमा यांची तन्वी आहे का. मधुभाऊ आता तुम्हीच मला कौल द्या, या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हीच आता मला प्लीज सांगा, मी काय करू. मधुभाऊ मला काहीही समजत नाही आहे असं म्हणून आता इथे सायली ही मधुभाऊंसमोर प्रश्न करते. ती म्हणते की मधुभाऊ मी प्रेग्नेंट आहे, परंतु माझं सत्य मला कोणालाही सांगता येत नाही आहे, माझं हे सत्य मला लपवावं लागतं आहे, कारण की घरात अगदी वेगळं वातावरण आहे. पण मधुभाऊ तुम्ही मला कौल द्या की खरंच हे तन्वीसारखं स्वप्न मला का पडतं, मी तिच्यासारखंच का वागते, हे तुम्हाला काही माहीत आहे का. मधुभाऊ मला खरंच तुम्ही वडीलधारे आहात आणि तुमच्याकडून मला आशा आहे, मी कोणाशीही घरातली गोष्ट बोलू शकत नाही आहे, प्लीज मधुभाऊ तुम्ही सांगा. आता असं म्हटल्याबरोबर मधुभाऊ हे सायलीला कौल देतात, म्हणजेच मधुभाऊना ती म्हणते की जर तुम्हाला हे मान्य असेल किंवा मी खरंच तन्वी आहे हे सत्य असेल तर तुम्ही मला तसा हात हलवून दाखवा. तेव्हा मग आता मधुभाऊंनी उजव्या हाताचा कौल दिलेला असतो आणि मधुभाऊंनी सायलीस तन्वी आहे हे तिच्यासमोर कौल दिल्यामुळे आता सायलीला तिच्या अस्तित्वाचा उलगडा झालेला आहे. पुढे सायली तिचं हे जे तिला अस्तित्व नवीन सापडलेलं आहे त्या अस्तित्वाबद्दल ती नवीन पुढे काय करणार आहे आणि अर्जुनला आता ती तिच्या प्रेग्नन्सीचं सत्य सांगू शकेल का, पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.